नमस्कार मित्रांनो, पीक विमा 2024चा शेतकऱ्यांचा अजूनही पेंडिंग राहिलेला आहे। यामध्ये बरेचसे जण वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा देखील पसरवत आहेत। म्हणजेच काही जण म्हणत आहेत की पीक विमा हा पूर्णपणे बंद होणार आहे, शेतकऱ्यांना ह्यातला एकही रुपया मिळणार नाही। तुम्ही जे काही क्लेम केले किंवा अग्रिमाचा स्वतः क्लेम केलेले जे काही तुम्ही पैसे भरले ते पैसे तुमचे वायाला जाणार आहेत। अशा बऱ्याचशा प्रकारच्या संभ्रम गोष्टी ह्या शेतकऱ्यांच्या डोक्यात इतर समाज माध्यमातून भरवल्या जात आहेत। तर ह्या गोष्टींमध्ये कितपत सत्यता आहे, त्याचप्रमाणे तुमचा उरलेला जे 25% अग्रिम जिल्ह्यांचा पीक विमा आहे तो खात्यामध्ये कधी जमा होणार आहे ह्याच्या संदर्भाचा आपण एकंदरीत सर्वच व्हिडिओ पाहणार आहोत। तर ह्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण गावांच्या काही याद्या पाहिल्या होत्या, म्हणजे या गावांना पीक विमा हा मंजूर झालेला होता, त्यांच्या याद्या आल्या होत्या व त्या याद्यांमध्येच मी काही गावांची नावे देखील सांगितली होती। तर ह्याच नावांमध्ये थोडीशी अपडेट आणखी आहे, म्हणजेच ते याद्या आणखी अपडेट झालेल्या आहेत। ह्यामध्ये जी उर्वरित गावं राहिले होते, ज्यांच्या बाकी गोष्टी पेंडिंगमध्ये होत्या, ते देखील सर्वपणे एकंदरीत संपुष्टात आलेल्या, म्हणजे त्या बाकीच्या ज्या गोष्टी होत्या त्या आता 100% अप्रूव्हल झालेल्या आहेत व जी यादी आलेली आहे त्या 25% अग्रिम जिल्ह्यांच्या याद्या आपल्याकडे आलेल्या आहेत। ह्यामध्ये हिंगोली आहे, नांदेड आहे, परभणी आहे, यवतमाळ आहे, बाकी उर्वरित जिल्ह्यांचा देखील उल्लेख होणार आहे। तर एक एक करून आपण गावांची नावे जाणून घेऊया, रक्कम किती खात्यावर जमा होणार आहे। हे रक्कम पाहायला गेलं तर तुम्ही म्हणता काही जणांना 22,500 मिळालं बे का, कोणाला 17,500, तर कोणाला जास्त रक्कम मिळाली। ती रक्कम निर्धारित तुमच्या इतर गोष्टीवर देखील अवलंबून असतं, म्हणजे डायरेक्ट कमी जास्त हे कुणाच्या ह्याच्यावरती नसतं। तुमच्या बाकीच्या म्हणजे शेताचा आकार असेल, तुम्ही किती क्लेम केला आहे पीक विमा, किती तुम्हाला हे होणार आहे, या सर्व गोष्टींवर ह्या इतर गोष्टी अवलंबून आहेत। तर कमी जास्त असं करू नका, कारण सध्या पीक विमा मिळालेला नाही आहे काही जिल्ह्यांना। तर यामध्ये सर्वात जास्त आता शक्यता वर्तवण्यात येत आहे हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यांची। तर यामध्ये कुठले कुठले गाव आहेत हे आपण एका सोयीने जाणून घेणार आहोत। तर यामध्ये तुमच्या गावाचा देखील उल्लेख होऊ शकतो। तर आपण व्हिडिओला अतिशय तुम्ही चांगल्यापूर्वक बघा व शेवटपर्यंत बघा। त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये। जर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या, कारण पीक विमा व शेती संबंधित इतर ज्या काही योग्य वेगवेगळ्या बाबींसंदर्भात जी काही अपडेट येते ती तुम्हाला मी सर्वात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। तर चला, वेळीचं वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही देखील चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या। तर आपण एक एक करून आता परभणी, हिंगोली, नांदेड ह्या जिल्ह्यांच्या जे काही गावं आहेत, एकंदरीत पाहायला गेलं तर नांदेडमध्ये पाहायला गेलं तर जवळपास 210च्या आसपास गाव आहेत, पण सर्वच गावांना मिळणार असं नाही आहे। मी एक एक करून आता सुरुवात करतो। आता चला आपण परभणीपासून सुरुवात करूया। आता परभणीमध्ये पाहायला गेलं तर एक एक आपण आता परभणी जिल्हा व तालुका ह्याच्यामध्ये जे काही गावं येतात त्या गावांचं नाव घेतो, म्हणजे परभणीतील एक एक तालुका, त्यानंतर नांदेड, यवतमाळ व बाकी जिल्ह्यांची। तर आता आपण परभणीमध्ये पाहूया। परभणीमध्ये खानापूर आहे, धर्मापुरी आहे, वांगी आहे, आसुला आहे, कारेगाव आहे, रायपूर अगोदर नाव नव्हतं आता जुळले, रायपूर आहे, त्यानंतर ब्रह्मपुरी हे लोहगाव तालुक्यामध्ये आता, त्यानंतर सिंगणापूर, अमडापूर, लोहगाव, झाडगाव, सायाळा, परगव्हाण, बोरवंड ह्यामध्ये ज्या गावांचा उल्लेख झाला नाही तो एक व्हिडिओ मी चॅनलवर आधीही अपलोड केलेला आहे। म्हणजे या यादीमध्ये जर तुमचं नाव नाही आहे, म्हणजे गाव नाही आहे, ते गाव त्या व्हिडिओमध्ये तुमचं कव्हर झालेलं असू शकतं। तर एकंदरीत ही यादी खूप मोठी आहे, तर माझ्याही ध्यानात राहत नाही की बाबा कुठलं गाव म्हणजे पेंडिंग ह्या यादीमध्ये आहे, त्या यादीमध्ये नव्हतं, कारण इथं अशा प्रकारचा काही उल्लेख नाही आहे। त्यानंतर इंदेवाडी आहे, सहजपूर आहे, जवळा आहे, धसाडी आहे, जवळा बाजार हिंगोलीमध्ये देखील एक आहे, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, ते आणि हे जवळा दोन्ही वेगळे आहे। त्यानंतर जवळापूर आहे, पिंगळी आहे, जोडपरळी आहे, साडेगाव आहे, मिर्झापूर आहे, हिंगला आहे, पिंपळा आहे। आता पाहायला गेलं तर एकंदरीत खूपच मोठी यादी आहे प्रत्येक जिल्ह्याची। तर मी एकेका जिल्ह्याचे काय काय गावं घेतो, म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये तसे गावं आपण वाढवत जाण्याचा प्रयत्न करूया। हे झाली परभणीची आपण काही थोडीफार गावं घेतली। त्यानंतर आपण नांदेडकडे वळूया। नांदेडमध्ये बघा, आता अर्धापूर तालुक्यात देखील काय गावं आहेत, उमरे तालुक्यातील गावं आहेत, कंधार तालुक्यातील बरं जर पाहायला गेलं तर आपण आता एक एक तालुक्यानुसार गाव जाणून घेऊया। त्यानंतर अमळापूर आहे नांदेडमध्ये, अंचोली आहे, अंजनी आहे, आंदेगाव आहे, आंबे संगवी आहे, आचेगाव आहे, त्यानंतर कलाडगाव आहे, कल्हाळ आहे, कल्हाळ झाल्यानंतर कांदळा आहे, कारला खुर्द आहे, कारला बुद्रुक आहे, आणि त्यानंतर आणखी उमरा आहे। माहूर तालुक्यातला उमरा वेगळा आणि लोहा तालुक्यातला उमरा, दोन्ही उमरा यामध्ये इन्क्लुडेड आहेत। त्यानंतर उस्माननगर आहे, उमरी आहे, हदगाव तालुक्यातले आता बघा हिमायतनगर, त्यानंतर मुदखेड तालुक्यातले बरेचसे गावं आहेत। एकंदरीत सगळे गावं कव्हर होणार नाहीत। त्यानंतर भोकर तालुक्यातले गावं आहेत, नायगाव तालुक्यातले गावं आहेत, कंधार, किनवट, देगलूर, धर्माबाद, नांदेड, अर्धापूर एवढ्या तालुक्यातले सर्वच गावं आलेले आहेत। त्यानंतर आपण आता यवतमाळकडे वळूया। जर तुम्हाला गावाचं नाव पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट देखील करू शकता, म्हणजे एक्झॅक्टली मला कोणते गाव सांगायचे ह्याचा अंदाज येईल। त्यानंतर आता हिंगोलीकडे वळूया आपण।
हिंगोलीमध्ये बघा अंबाला आहे, अमला आहे, बळसोंड आहे, बेळवाडी आहे, बोडकी आहे, भोगाव आहे, त्यानंतर पाहायला गेलं तर हिरडी आहे, इडली आहे, इसापूर आहे, जयपरवाडी आहे, त्यानंतर काळगाव आहे, कारवाडी आहे, कारवाडी झाल्यानंतर खेड आहे, लासिना आहे, लासिना झाल्यानंतर पाटण आहे, पारोळा आहे, पारडा आहे, त्यानंतर सातंबा, सावा, सावड, त्यानंतर उमरा आहे, काठोडा आहे, शिरडशापूर आहे, वाईशिंगी आहे, त्यानंतर वाईशिंगी झाल्यानंतर काठोडा, उमरा, नहाद आहे. तर ही झाली छोटे छोटे गाव. त्यानंतर जर मेन तुम्हाला एकंदरीत सर्व जिल्ह्याचीच जर माहिती पाहिजे असेल तर त्या जिल्ह्याचं नाव कमेंट करा. ज्या जिल्ह्याचं नाव जास्त प्रमाणात येईल त्या जिल्ह्याचा अखंड म्हणजे प्रत्येक गावाने हे व्हिडिओ आणण्यात येईल. व तुमची रक्कम खात्यावर मिळणार कधी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर. बघा पाहायला गेलं तर हिंगोलीमध्ये एक प्रचलित शब्द आहे खंडणीचे पैसे, म्हणजे नुकसान भरपाईचे. ते पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे, खात्यावर शेतकऱ्यांच्या जमा देखील झालेली आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांची तुम्हाला पाहिजे असेल तर मी त्यांचे आलेले मेसेज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. उर्वरित जिल्ह्यांची पीक विम्याची अपडेट म्हणजे अशी की येत्या काही दिवसात ते देखील पैसे तुम्हाला खात्यावर मिळणार आहेत. पण कन्फ्युजनचा मुद्दा हा की सरसकट पैसे मिळणार आहेत की अग्रिमचे, ह्याबद्दल आणखी क्लिअरन्स नाही आहे. तुमच्या खात्यावर कधीही रक्कम ही जमा करण्यात येऊ शकते, या गोष्टी तुम्ही दक्षता घ्या. जर ह्याच्या संदर्भाची तुम्हाला आणखी जर काही माहिती असेल कमेंटमध्ये कळवा, किंवा जर तुम्हाला तलाठी जर तुमच्या गावचे जवळपास तुमच्या जर असतील तर त्यांच्याशी देखील तुम्ही संपर्क साधू शकता. तर अशा संदर्भाच्या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट इथून पुढे जे काही येणार आहेत त्या मी तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये एवढे झाले. आता बघा बाकी जिल्ह्यांची जी काही अपडेट आहे म्हणजे धाराशिव आहे, धाराशिव झाल्यानंतर लातूर आहे, जालना आहे. तर जालन्यामध्ये आता जालन्यामधल्या काही शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न येतो की बाबा फळपीक विमा हा मिळाला होता. आता पीक विम्याचा आता मुद्दा चालू नाही, फळपीक विमा आम्हाला काही वर्षांपूर्वी मिळाला होता, त्यानंतर पीक विमा मिळाला नाही. यामध्ये कुठल्या प्रकारच्या चुका झाल्या की काय झाला म्हणून खात्यावर, आणि काही शेतकऱ्यांना पीक विमा यावर्षी फळपीक विमासुद्धा मिळाला. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी काटेकोरपणे नियमांचं पालन करून ज्यांची आहे तेवढी जमीन दाखवून त्यांनी जी क्लेम केली होती, त्यांनी फॉर्म भरले होते, त्यांनाच हा पीक विमा फळपीक विमा मिळाला. बाकीच्यांना का मिळाला नाही? कारण बाकीच्यांनी बोगस कागदपत्रे तयार करून हा फळपीक विमा बघला होता. बागेची जी काही नियोजित जागा होती ती आहे त्यापेक्षा जास्त दाखवली. कुणी तर ज्यांच्या नावावर बागासुद्धा नव्हत्या अशा लोकांनी देखील तिथे खोटे कागदपत्रे देऊन किंवा एखाद्या एजंटकडून घोटाळे करून फॉर्म भरण्यात आले होते. अशा शेतकऱ्यांना फळपीक विमा मिळणार नाही आहे. यानंतर आणखी देखील काही मुद्दे समोर येणार आहेत, ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व ही चूक जर तुम्ही केली असेल तर तुमच्या खात्यावर रक्कम आता नाही म्हणजे नंतर येणार नाही, कारण याबाबत इन्व्हेस्टिगेशन व्हेरीफाईड एजन्सीज मार्फत सुरू करण्यात आलेलं आहे. तर ही चूक तुम्ही करू नका, तुमच्यावर योग्य ती कारवाई देखील होऊ शकते. अशा चूक जर कोणी करत असेल तुमच्या जवळपास त्यांनाही करायला लावू नका, कारण काही न आल्यापेक्षा काहीतरी आलेलं ठीक आहे, ह्याचप्रमाणे चालावं लागेल. तर चला अशी महत्त्वाची माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.